नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। असं म्हणतात माणसाला आपल्या माणसांच्या सानिध्यातच सगळ्यात जास्त सुरक्षित वाटत असतं, पण अनेकदा हे स्वकीय किंवा आपलीच रक्ताची माणसं आपला सगळ्यात मोठा विश्वासघात करत असतात। माणूस कधी कधी त्याच्या मूलभूत प्रश्नांना इतकं गुंतागुंतीचं बनवतो की त्याची उत्तरं मिळणं दूर, हे प्रश्नच अधिक जीवघेणे बनत जातात। आजची ही कथा अशाच एका उद्ध्वस्त झालेल्या माणसाची आहे। मिस्टर देसाई, ही तिसरी वेळ आहे तुम्हाला इथे बोलवण्याची। तुमच्या मुलाचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। मारामारी करणं, धमक्या देणं, एक दिवस पुढे जाऊन हा मोठा गुंडा बनेल यात तीळ मात्र शंका नाही मला। सर, पण त्याने पहिले मला आईवरून शिवी दिली, मग मी का गप्पा बसणार का? बघितलं किती उद्धटपणे बोलतोय हा। पण सर, दादाची जीवची काहीच चुकी नाहीये। प्राची, गप्पा बसतो। सर, मी माफी मागतो तुमची। सुमित पुन्हा असं करणार नाही, प्लीज माफ करा त्याला। सुमित, आकाशला सॉरी बोल। मी नाही बोलणार सॉरी। बघितलं किती माझं या मुलाला कसं काय माफ करणार याला? माझ्या मुलाचं डोकं फोडलं असतं याने। तुम्ही याला आत्ताच्या आत्ता शाळेमधून काढून टाका, नाही तर मी मीडियामध्ये जाईल। ताई प्लीज असं काही करू नका हो। आणि लहान मुलांमध्ये अशी भांडणं होत असतात ताई। आधी तुमच्या मुलाने ह्याला शिवी दिली होती म्हणून हे सगळं झालं। ते जाऊ दे आता, पण मी खात्री देते ताई, ते सुमित पुन्हा असं कधीच नाही वागणार, इव्हन ह्याच्या आसपास सुद्धा नाही फिरकणार। ठीक आहे, मग आता याला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये शिफ्ट करा। हे बघा मिस्टर देसाई, ही शेवटची वॉर्निंग देतोय। यापुढे जर सुमितची तक्रार माझ्याकडे आली तर मला कडक पाऊल उचलावं लागते। नाही सर, तो काही नाही करणार। अरे नालायका, जन्माला आला तेव्हाच करी मेला। किती मध्ये मध्ये बोलू नकोस, तर तुलाही फोडून काढीन मी। काय करतेस? अगं थांब, जीव घेशील का पोराचा? अहो भाऊजी, तुम्ही तरी काहीतरी बोला। काय बोलू? हा मला किती त्रास देतोय दिसतंय ना तुला? मी त्याच्याकडे लक्ष देऊ की माझ्या कामाकडे लक्ष देऊ? आईने मुलांवर चांगले संस्कार केले असते ना, तर ही वेळच आली नसती। अच्छा, मी मुलांवर चांगले संस्कार करायचे आणि तुम्ही काय? तुमचंही लक्ष तुमच्या मुलांवर नको? अगं मी ऑफिस मध्ये जातो, पैसे कमावतो, आणखी काय पाहिजे तुला? काय काय करू? मी करते ना घरी। थांबा, तुमच्या अशा भांडणाने मुलांच्या मनावर काय परिणाम होतो माहितीये का तुम्हाला? आणि प्लीज तुरुंगात ठेवल्यासारखं नका वागवू त्यांना। तुला माहिती आहे का ताई, आणि शाळेत मला माहिती आहे सगळं। अगं लहान मुलं आहेत ती, मस्ती करणारच। जास्त लागलं का रे बाळा तुला? नाही मावशी, तशी पण आता मार खायची सवयच आहे। काय रे बाळा, तू पण किती मस्ती करतोस। थोडं अभ्यासाकडे पण लक्ष दे। बर, मी तुमच्या दोघांसाठी काहीतरी आणलंय। काय आणले मावशी? या दाखवते, या। काय आणलंय? काय आणलंय? काय आणलंय? तुम्हाला दोघांनाही आवडतं। दादा नीट सांभाळून घ्या, क्रॉकरी आहे त्यामध्ये। अगदी सांभाळून, आरामात। मी एक काम कर, हॉलमध्ये बाजूला हे ठेवून दे। हो हो, ऐका ना, ते किचन मधलं सामान तेवढं काढून घ्या। बर, या दादा, एकदम सावकाश या, सांभाळून। अरे बाळा, क्रॉकरी आहे, तुटेल। साईड लाव, साईड लाव। या दादा, इथे पायरी आहे, सांभाळून। सांभाळून ना दादा। ते बेडच्या बाजूला ठेवून दे। हो, हो. हा, मोहित, जान्हवी कशी आहे? अरे तू इथे काय करतोयस? औरंगाबादला शिफ्ट झालोय। हे घर घेतलंय भाड्याने, ती माझी बायको आणि तो मुलगा। अच्छा, अरे काय योगा योग आहे बघ, माझंही घर तुझ्या शेजारीच आहे अगदी। योगा वगैरे काही नाही, सोशल मीडियावर कळलं की तू इथे राहतेस म्हणून मग इथे घर घेतलं। का बरं? कमॉन जानवी, माझं अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे।
घरच्यांच्या आग्रहामुळे हे धोंड गळ्यात बांधून घेतलं. पण खरं सांगू, तिच्यात माझं मन कधीच रमलं नाही. पण माझं लग्न झालंय हे माहिती आहे ना तुला? पण मला काहीच फरक पडत नाही. हां, आता तुला मी आवडत नसेल तर मग गोष्ट वेगळी. तुम्ही काय खाणार का? मागू मी? हां नेहा, ये ना, ये. कल्पेश ये. हे बघ, माझी बायको नेहा आणि हा माझा मुलगा कल्पेश. माझी कॉलेजची मैत्रीण जान्हवी. नमस्कार. हाय. तुझ्या पप्पाला सांग माझ्या आईपासून लांब राहायचं, त्याला डोकं फोडेन बघ तुझं. हट. तुझी मम्मी माझ्या पप्पाच्या मागे लागली आहे. या पुढे माझ्या आईबद्दल काय बोललं ना तो जीवच घेईन तुझा. बस झालं सुमित, आता आम्ही आणखी सहन करू शकणार नाही. हे बघ जान्हवी, पुण्याला माझ्या मित्राचं बोर्डिंग स्कूल आहे आणि आपण त्याला तिथे पाठवणार आहे. फायनल. बरं झालं, मी सुद्धा तोच विचार करत होते आता. पप्पा मला ना जायचं बोर्डिंग स्कूलला. मग काय आमच्या डोक्यावर मिरं वाटणार आहेस? त्या बोर्डिंग स्कूलची शिस्त एवढी कडक आहे ना, एका महिन्यात सुतासारखा सरळ होशील तू. पप्पा नका ना पाठव दादाला बोर्डिंग स्कूलला प्लीज. ए कार्टे, गप्पा बसून आता फटके देईन तुला. नुसता डोक्याला मनस्ताप झालाय तुमच्या दोघांमुळे. तुलाही बोर्डिंग स्कूलला पाठविलं आता? जान्हवी भाऊजी, अहो हा एकच उपाय नाहीये मुलांना सुधारवण्याचा. ह्याने परिस्थिती खूप बिघडेल. त्यांना माया हवी आहे. ताई, तुला यांचे लाड करायला मिळतात ना म्हणून तू हे सगळं बोलतेस. आणि तुला मुलं नाही आहेत ना, त्यामुळे तू नको शिकवूस आम्हाला ह्यांना कसं सांभाळायचं, कसं वाढवायचं ते. सो प्लीज. घे, जेवून घे. नको आहे मला. नको तर नको, पण बोर्डिंगमध्ये हा सगळा मास दाखव तू, म्हणजे कळेल तुला काय असतं ते. दादा रे कालपासून काहीच नाही खाल्लंयस तू. काहीतरी खाऊन घे ना. थांब मी तुला भरवते. दादा रे खाऊन घे. आई बाबांकडे लक्ष नको देऊ. दादा खाऊन घे. आपल्या घरात सारखे भांडण का होतात? आपले आई वडील दोन्ही उलट्या काळजाचे आहेत. तुझा भाऊ आहे ना, तू घाबरू नको. आता तू बघच मी काय करतो ते. अच्छा. डन. माझाही फेवरेट मूवी आहे तो. पण त्या मूवी नंतर आपण हॉटेलमध्ये जायचं. ठीक आहे. डन डन मम्मी मला भूक लागली. कधी? मला जोराची भूक लागली आहे. हां हां. तू वाढ ना, मला भूक लागली. जान्हवी, अगं तिला भूक लागली, तू फोनवर काय घुसलीयस? तू जा, मी आणते. जा. अगं फोन ठेव, तिला भूक लागली, जा वाढ तिला. काय आहे ताई, या घरात सगळी कामं मीच करायची आहेत का? तू नाही देऊ शकत तिला जेवण वगैरे? मी नक्कीच देऊ शकते, पण या घरात मी पाहुणी म्हणून येते आणि तुझा आई म्हणून काय उपयोग आहे? ताई वाटेल ते बोलू नकोस. मी माझी सगळी कर्तव्य पार पाडते. कसली कर्तव्य पार पाडतेस? जुन्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला जायचं, मजा मारायची, ही कर्तव्य पार पाडतेस. आणि तुझ्या या वागण्याचा तुझ्या मुलांवर काय परिणाम होतोय कळतंय तुला? मला सगळं माहिती आहे, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, मला ह्या घरात पुन्हा ह्या विषयावरती चर्चाच नकोय. समजलं?
या बाजूला. त्यांचं नाव रमाकांत देसाई आहे. छातीमध्ये चाकू खुपसून खून करण्यात आलाय. खूप खोल वार आहे. ओके. मावशी बाबा मला बाबांची आठवण येते. बाबा माझा नवरा खूप चांगला होता साहेब. आमच्याच बाबतीत असं का झालं साहेब? आता मी काय करू? हे बघा, तुम्ही सांभाळा स्वतःला. तुमची परिस्थिती मी समजू शकतो, पण कसं आहे ना, तुमच्या मिस्टरांच्या मारेकऱ्याला जर पकडायचं असेल तर तुम्हाला आमची मदत करावी लागेल. आम्ही काय मदत करणार साहेब? ॲक्च्युली 1 महिना आधीच आम्ही इथे शिफ्ट झालो. हां, पण रमाकांत भाऊ खूप चांगले गृहस्थ होते आणि त्यांच्या बाबतीत हे सगळं घडणं म्हणजे दुर्दैव आहे. आमचंच दुर्भाग्य आहे साहेब. गेल्या काही दिवसांपासून आमच्या बाबतीत खूप भयंकर प्रकार घडत आहेत. म्हणजे काही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 तारखेला माझ्या नवऱ्यावर भयंकर अटॅक झाला होता. काय मारामारी झाले, मारामारी झाले. मारतो तिथे. अहो, त्या गुंडांची पोलीस कंप्लेंट केली आहे ना तुम्ही? मग नक्की सापडतील ते. म्हणजे तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा केली होती त्याने, पण काहीच उपयोग नाही झाला. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. शिंदे मॅडम, माधवनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळ्या डिटेल्स घ्या आणि जिथे मारामारी झाली होती तिथे जाऊन एकदा चौकशी करा. बाय द वे, तुमचे मिस्टर डाव्या हातामध्ये ब्रेसलेट किंवा घड्याळ घालायचे का? हो. आम्हाला त्यांचा एखादा फोटो मिळेल? देते. दाखवा. ठीक आहे, गरज लागली तर आम्ही पुन्हा येऊ. हो साहेब. बरं झालं तुम्ही येला, नाही तुला आवडायचंच नाही. मोहित सोड मला. अरे कोणी बघितलं तर काय म्हणतील? सोड मला. झालं, तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अरे हो, मला सगळं समजतं, पण मोहित आता नाही. माझा जीव गुदमरत होता म्हणून मी औषध घेण्याच्या बहाण्याने इकडे निघाली आहे. बरं ठीक आहे, पण ऐक, हा पोलिसांचा ससेमेरा सुटला ना की आपण नवीन आयुष्य सुरू करू. बरं बाबा, तू म्हणशील तसं सगळं करीन मी. मला आता जाऊ दे. आय लव्ह यू. साहेब, इथे माझ्या समोरच मारामारी झाली होती. 4 गुंड होते. त्यांच्यापैकी कोणाचा चेहरा बघितला? त्या सर्वांनी चेहरे झाकले होते. हाणामारी करताना त्यातला एका माणसाचा कापड खाली पडला होता साहेब. तेव्हा मी त्याचा चेहरा पाहिला. बघाटे, यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि त्या माणसाचं स्केच बनवून घ्या. ओके सर, चला. सर, रमाकांत देसाईचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. या रिपोर्टनुसार त्याचा खून दुपारी 3 ते 5च्या दरम्यान झालाय. सर, आपली सायबर टीम त्याचा मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या टॉवर लोकेशननुसार तो 3 वाजता ऑफिसच्या बाहेर पडला. तिथून जांभळे नगरमधल्या एका शाळेजवळ गेला. त्याची मुलं सुद्धा त्याच शाळेमध्ये शिकतात. 4 वाजता तो तिथून बाहेर पडलाय. पुढे सर, MK रोडवरचं हे CCTV फुटेज. हे बघा सर, हा कारमधून चाललाय त्यावेळी त्याच्या छातीत खुपसलेला चाकू स्पष्ट दिसतोय. पुढे जाऊन त्याची कार या झाडावर आदळली जिथे तो आपल्याला सापडला.
या रोडवर पुढे एक हॉस्पिटल आहे, कदाचित हा तिथे जाण्याचा प्रयत्न करत असेल. पण हा 4 वाजता शाळेतून बाहेर पडला, मग पुढे कुठे गेला? सर याच्या कॉल रेकॉर्डनुसार 4:15 वाजता याच्या मोबाईलवरती लँडलाईनवरून एक कॉल आला होता. नंतर याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. राणे, ज्या लँडलाईनवरून त्याला कॉल आला होता त्याच्या डिटेल्स काढा आणि रमाकांत त्याच्या घरच्यांची हिस्ट्री सुद्धा काढा. सर चाकूवर सापडलेल्या फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले. दाखवा. या रिपोर्टनुसार एकाच व्यक्तीचे फिंगरप्रिंट सापडले त्या चाकूवर, तेही 10-12 वर्षाच्या लहान मुलाचे. सर हा खून एका लहान मुलाने केला असेल. हल्लीची लहान मुलं सुद्धा मोठे मोठे गुन्हे करायला लागले. राणे, या केसशी रिलेटेड 2च मुलं आपल्या परिचित आहेत, जान्हवी आणि रमाकांत यांची मुलं. सुमित हा त्या दिवशी शांतपणे बसून होता. वडील गेल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. सर आणखी एका मुलावर माझा संशय आहे. कोणावर? रमाकांत देसाईच्या शेजारी राहणाऱ्या मुलावर. काय? तुम्हाला माझ्या मुलांचे फिंगरप्रिंट्स हवे? तुम्हाला काय म्हणायचं आहे? ह्या दोघांपैकी एकाने माझ्या नवऱ्याचा खून केलाय? हो, तुमचा मुलगाही खून करू शकतो. आमच्याकडे तसा रिपोर्ट आहे. हे बघा, आम्ही फक्त आमचा डाऊट क्लिअर करतोय. सर इतक्या लहान मुलावर तुम्ही संशय घेऊच कसा शकता? कसं आहे ना मॅडम, गुन्हेगाराचं वय आम्ही नाही पाहत, ते कोर्ट पाहत. ठीक आहे. म्हणे कोर्टात खरं काय ते सिद्ध होईलच. आम्ही आमचं काम करतोय, प्लीज आम्हाला विरोध करू नका. आम्हाला फक्त तुमच्या मुलाचे फिंगरप्रिंट्स हवेत. बघा डे. धन्यवाद. चला. जे झालं ते खूपच वाईट झालं. पण खरं सांगायचं तर सुमित हा खूपच बिघडलेला आणि रागीट मुलगा आहे. शाळेत नेहमी भांडणं मारामाऱ्या करत असतो. बरं, सुमितचं ज्या मुलाबरोबर भांडण झालं होतं त्याचं नाव काय म्हणाला? आकाश. त्याला जरा बोलवतो. हो, 7C मधून आकाश देसाईला बोलव. हो सर, त्याने मला पण मारलं होतं. मला त्याची खूप भीती वाटते. त्यानं मला एक गोष्ट सांगितलेली. म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार? करणार. मला माझा बाप पुण्याला पाठवताय. आई शपथ, माझं ते डोकंच फिरलंय. बापाचा चेहरा जरी बघितला ना की असं वाटतं त्याला डोकंच फोडावं. अगं कुठे चाललीयस? अगं जीव गुदमरतोय माझा या घरामध्ये, म्हणून मोकळी हवा घ्यायला बाहेर चालली आहे. अगं जरा तरी लाज बाळ. भाऊजींना जाऊन 2 दिवस झालेत आणि तुला फिरायला जायचंय. तुझ्या चेहऱ्यावर साधं दुःखही दिसत नाहीये. तुझी बडबड करायची ताई सवय गेली नाहीये का अजून? अगं ऐकू, जान्हवी ऐक तरी. जान्हवी जा. हो, तुला किती वेळा सांगितलं अगं, मी कामात असताना फोन नको करू. हां, तुला हवं ते घे. ओके, नंतर बोलू आपण. चल बाय. सर, रमाकांतवर ज्या 4 गुंडांनी हल्ला केला होता त्यांच्यापैकी एकाचं स्केच. याचं नाव आहे बबन काळे. मी माहिती काढली, छोट्या मोठ्या सुपारी घेतो. राणे, याला लवकरात लवकर अरेस्ट करा. सर. बरं, त्या लँडलाईनचं काय झालं? सर, तो एका PCOचा नंबर आहे. या संदर्भात अधिक माहिती काढणं सुरू आहे. सर आज CCTV फुटेज बघा. 19 तारखेला म्हणजेच खुनाच्या दिवशी रमाकांत देसाई गोमती नगरच्या रोडवर आपल्या कारमधून जाताना दिसतोय. यात्रा सही सलामत दिसतोय. हो सर. याचा अर्थ गोमती नगर ते MK नगर या 2 किलोमीटरच्या पट्ट्यामध्येच त्याच्यावर कोणीतरी वार केलेला दिसतोय. सर, या 2 किलोमीटरच्या पट्ट्यामध्येच काही असे स्पॉट आहेत जे निर्जन आहेत आणि तिथे CCTV सुद्धा नाहीये. ओके, बघा या एरियामध्ये जाऊन नीट तपासणी करा. ओके सर. सर एक मिनिट. बोल. काय? बरं ठीक आहे. सर, रमाकांतवर ज्या चाकूने हल्ला झाला त्यावरचे फिंगरप्रिंट सुमितशी मॅच झाले. माणूस रागाच्या भरात कोणत्या थराला जाऊ शकतो हे आपण याआधी अनेक वेळा पाहिलंय.
पण मग म्हणूनच एका 12 वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांचा खून केला असेल का? एकीकडे आपल्या अनैतिक संबंधांमध्ये रममाण झालेली आई आणि दुसरीकडे आपल्याला जबरदस्तीनं कुटुंबापासून दूर करणारे वडील, अशा विचित्र कात्रीमध्ये सुमित अडकला होता. याच निराशेच्या आणि संतापाच्या भरात त्याच्या हातून हा गुन्हा घडला होता का, की सत्य काही वेगळंच होतं? काय सर, हे खरंच शक्य नाही. माझा मुलगा हे असं करणं शक्यच नाहीये सर. हे बघा मॅडम, फिंगरप्रिंट रिपोर्टवरून सध्या तरी तसंच वाटतंय. तुमचा नक्कीच गैरसमज झाला असेल. तो असं खरंच नाही करू शकत सर. बघा, आता जो काही गैरसमज आहे तो सुमितच दूर करेल. सुमित बाळा, हे बघा, आम्ही तुझ्या शाळेमध्ये चौकशी केली. तिथून आम्हाला असं कळलं की 19 तारखेला पॅरेंट टीचर मीटिंग संपल्यानंतर तू शाळेतून पळून गेला होतास. जिथे तुझ्या पप्पांची डेड बॉडी सापडली ती जागा तुझ्या शाळेपासून जास्त दूर नाही आहे. याचा अर्थ तूच तुझ्या पप्पांना... नाही सर, मी नाही मारले पप्पाला. मी नाही मारले. त्या दिवशी मी शाळेतून निघालो. नाही सर, मी नाही मारले पप्पाला. मॅडम, तुम्ही जरा बाहेर थांबता का प्लीज? सुमित बाळा, बस. हे बघ सुमित बाळा, बिलकुल घाबरू नकोस. हे बघा, आणि आमच्यापासून काहीही लपवू नकोस. नाही सर, मी नाही मारले. मी खरं सांगतोय सर. सर, सायबर सेलला रमाकांतच्या मोबाईलमध्ये हे ईमेल सापडलेत. त्यामध्ये हे फोटो आहेत आणि हे सगळे ईमेल्स शुभचिंतक असं नाव असलेल्या ईमेल आयडी वरून आले. याचा अर्थ जान्हवी देसाई यांचे अनैतिक संबंध आहेत. हो सर, आमच्या समोर राहणाऱ्या काकांशी या गोष्टीवरून आमच्या घरात भांडणं पण झालेली. तुझ्यासारख्या बायकोसोबत मला संसार करावासा वाटत नाहीये. इतक्या घाणेरड्या कॅरेक्टरची असशील असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. निर्लज्ज कुठली. नवरा लक्षच देत नाही म्हटल्यावर बायको दुसरीकडे प्रेम शोधणारच. मग मी ना तुझ्यासमोर हात जोडतो. हे बघ, हे सगळे चाळे बंद कर. अगं, मी सगळं विसरायला तयार आहे. पण मी नाही. आता वेळ निघून गेलीये. आता मी आणि मोहित एकत्र राहणार. मला घटस्फोट हवा आहे. जान्हवी, हे बघ, अगं, मी तसं होऊ देणार नाहीये. हे बघ, आपण बसून बोलूया. हां, तू माझी बायको आहेस आणि माझी बायकोच राहणार आहे. अजिबात नाही. मी मोहित सोबतच राहणार आणि मी माझं प्रेम मिळवण्यासाठी काही करू शकते. हे तुम्ही बघालच. राणे, हा शुभचिंतक कोण आहे ना, त्याच्या डिटेल्स काढा आणि आपल्याला जान्हवी आणि मोहित यांच्याशी बोलावं लागेल. काय काय बोलताय सर तुम्ही? हे माझे कोणाबरोबर अनैतिक संबंध नाही आहेत. मी एक पतिव्रता स्त्री आहे सर. राणे, पतिव्रता शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला, जान्हवी मॅडम? बाय द वे, 19 तारखेला सुमितच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंगला तुम्ही सुद्धा गेला होता. याचा अर्थ तुम्ही रमाकांत बरोबर होता. हो, होते मी. पण त्यावेळी मी वाटेतच उतरले होते सर. मग पुढे काय झालं हे मला नाही माहीत. छान. काय म्हणणं काय यावर तुमचं? म्हणणं मी साहेब सांगतो. साहेब, मला मान्य आहे की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. पण साहेब, याचा अर्थ असा होत नाही ना की मी रमाकांतचा खून केला आहे. खून झाला तेव्हा कुठे होता? ऑफिसला होतो साहेब. तुम्ही हवं तर फोन करून विचारा. ते आम्ही विचारू. हिस्ट्री काढायची. हा, बोल. ठीक आहे. साहेब, माझं ऐकून तरी घ्या. बघाटे, ओळखलेलं?
बबन, साहेब साहेब सगळं सांगतो. साहेब मला रमाकांतचा प्रचंड राग आला होता, कारण त्याने माझ्या घरी येऊन माझ्या बायको मुलांसमोर माझा अपमान केला होता. हे मोहित कुठे? काय झालं? हे अरे रमाकांत भाऊ, काय करताय तुम्ही? माझ्या बायकोला नादी लावतोय. हा अरे एका लग्न झालेल्या बाईशी अनैतिक संबंध ठेवतोय तू, कळतं का तुला? समजाव याला. हे धमकी कोणाला देतोस? मी शांत, याचा अर्थ असा नाही की मी कमजोर आहे. चाकूने कोथळा बाहेर काढ ना, तेव्हा कळेल तुला. हे बघ, शेवटचं सांगतोय तुला, लवकर निघायचं इथनं. समजाव याला. म्हणून मी बबनला पैसे देऊन त्याला फक्त चोप द्यायला सांगितलं होतं. मी खरं सांगतोय साहेब, मी रमाकांतचा खून नाही केलाय. रमाकांत यांच्या खुनाच्या केसमधली गुंतागुंत आता अधिकच वाढायला लागली होती. अनैतिक संबंधांमधला पतीचा अडसर दूर करण्यासाठी रमाकांत यांची हत्या झाली होती की यामागे काही वेगळाच हेतू होता, याची उत्तरं पोलीस शोधत असताना अचानक एक वेगळीच घटना घडली. नाही सर, मी सगळ्यांचे टॉवर लोकेशन चेक केले, काहीच खास माहिती मिळाली नाही. हो, पण त्या पीसीओ बूथ जवळचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. दाखवा. हे बघा सर. सर, हा तो माणूस. टायमिंग सुद्धा मॅच होतोय. सर, याच माणसाने रमाकांत देसाईचा खून होण्याआधी त्याला शेवटचा कॉल केला होता. कोण आहे? एक्सक्यूज मी. हा बोला. काय? बरं ठीक आहे, आम्ही ताबडतोब येतो. सर, जान्हवी देसाईचा तिच्या बहिणीच्या घरी कोणीतरी खून केलाय. चला. चेक करा. बघा रे, आजूबाजूला काही वेपन सापडतं का बघ. सर, छातीवर वार करण्यात आलेत, खूप खोल वार आहे. सर, म्हणजे हिलाही त्याच पद्धतीने मारलंय ज्या पद्धतीने रमाकांतला मारलं होतं. सर, माझी बहीण आहे हो. माझी जान्हवी गेली हो सर, माझी जान्हवी गेली. झालं कसं हे? सर, जान्हवीला मी घरी बोलवलं होतं तिच्या मुलांविषयी बोलायला, पण तेवढा त्या खिडकीतून एक दाढीवाला आला आणि त्याने त्या जान्हवीवर हल्ला केला. मी तिला वाचवण्यासाठी मध्ये गेले तर त्याने माझ्यावर पण वार केला. हे बघा. आणि नंतर त्याने जान्हवीला मारून टाकलं आणि परत त्याच खिडकीतून पळून गेला. सर, बघा रे, त्या खिडकीत बघा काही सापडतं. सर, खिडकी पूर्ण चेक केली, पण विशेष असं काही नाही मिळालं. आणि याचा अर्थ या जान्हवीचा आणि त्या रमाकांतचा मर्डर ज्यांनी कोणी केलाय तो दाढीवाला माणूस आहे. तो लवकरात लवकर आपल्या ताब्यात असायला हवा. सर, शिंदे मॅडम, सांभाळेल. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर. गुड जॉब बघाटे. सगळे एव्हिडन्स फॉरेन्सिकला पाठवून द्या. राणे, आत या लवकर. सर. राणे, हे फुटेज नीट बघा. तुम्हालाही कळेल खरा खुनी कोण आहे ते.
सर सर सायबर टीमकडून कॉल आला होता. रमाकांत देसाईला ज्या शुभचिंतकाने जान्हवीचे फोटो पाठवले होते त्याबद्दल माहिती मिळाली. हीच व्यक्ती आहे का ती? हो सर. सर काय चाललंय हे? आधीच माझी अवस्था खराब आहे आणि तुम्ही मला इकडे आणून ठेवलं. सुवर्ण, तू किती चांगली अभिनेत्री आहेस हे तुझ्या घरी असलेल्या ट्रॉफीजवरून मी लगेच ओळखलंय. आता आमच्या पुढ्यात तुझी नाटकं चालणार नाहीत. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? रमाकांतला फोन करणारा हा दाढीवाला माणूस तूच आहेस ना? हात वर कर, हात वर कर. या फुटेजमध्ये असलेली या माणसाच्या हातावरची जन्मखूण सेम आहे ना? आणखीन एक, रमाकांतवर ज्या ठिकाणी चाकूने वार करण्यात आला त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या रक्ताचे ट्रेसेस, त्याचं घड्याळ आणि नकली दाढी सापडली. त्या दाढीवर तुझा DNA आम्हाला नक्कीच सापडेल. तुझ्या घरातले सगळे चाकू आम्ही लॅबला पाठवले होते. त्यातल्या एका चाकूवर तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या रक्ताचे ट्रेसेस सापडलेत. आता काय खुन्याने जान्हवीचा खून केला आणि चाकू धुवून ठेवून मग तो पसार झाला असं समजायचं का? बघाटे, ही हुडी तुझ्या घरात सापडली. या फुटेजमध्ये या माणसाने सेम हुडी घातली. आणि तुला काय वाटलं असं दुसऱ्याच्या नावाने ID बनवून रमाकांतला त्याच्याच बायकोच्या अफेअरचे फोटो तू पाठवशील आणि आम्हाला ते कळणार नाही? शुभचिंतक, बोल, का केलंस हे सगळं? सांगते, सगळं सांगते सर. मला जान्हवीची मुलं खूप आवडायची. जान्हवी मला मूल होणार नाही या गोष्टीवरून खूप टोमणे मारायची. आणि तो रमाकांत त्या सुमितला बिचारायला हॉस्टेलमध्ये पाठवणार होता. मला ही गोष्ट अजिबात सहन झाली नाही. मी विचार केला की जान्हवीच्या अफेअरबद्दल जर रमाकांतला सांगितलं तर तो तिला घटस्फोट देईल. पण तसं काहीच झालं नाही हो. या उलट ते दोघं भांडत राहिले आणि त्यांच्या भांडण्याचा परिणाम त्या मुलांवर होत राहिला. मग मी ठरवलं या दोघांना माझ्या मार्गातून मी काढणार, कारण मला मुलं मिळवायची होती. मग मी मुद्दामच वेश पालटून रमाकांतला फोन केला. छान. आणि मग पुढे चौकशी झालीस तर आम्ही त्या दाढीवाल्या माणसाची करू. तुझ्यापर्यंत आम्ही पोहोचणारच नाही असं तुला वाटलं ना? हो, खरं तर मला त्या दोघांना एकत्रच मारायचं होतं त्याच दिवशी. पण जान्हवी तिकडे आलीच नाही. मग नंतर मी तिला माझ्या घरी बोलवलं. आता रडून काहीच उपयोग नाही सुवर्ण. तुझी माया ममता मी समजू शकतो, पण तुझी ममता स्वार्थाने भरली होती. त्या दोन मुलांना मिळवण्यासाठी तू एवढे मोठे गुन्हे केलेस. तुझं एक खरं रूप त्यांना कळल्यानंतर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल याचा कधी विचारच केला नाहीस. आता आयुष्यभर ते तुझा द्वेष करतात. आपल्या जीवनामध्ये माया, ममता, जिव्हाळा या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. जी स्त्री इच्छा असतानाही बाळाला जन्म देऊ शकत नाही तिच्या मनाची घालमेल समजून घेणं खरंच कठीण आहे. पण सुवर्णानं सुमित आणि प्राचीला मिळवण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला तो अजिबातच योग्य नव्हता. सुवर्णाच्या या गुन्ह्याबद्दल कोर्टानं तिला कठोरातली कठोर शिक्षा फरमावली. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर आता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला अजिबात विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.